शरीराला थंडावा देणारी रेसिपी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला भिजवलेला साबुदाणा पातेल्यामध्ये घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर चाळून घ्यायचं आहे आणि एकदा पाणी टाकायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं स्टार्च निघून जाईल। त्याचप्रमाणे सब्जा बीजसुद्धा आपण भिजत घातलेले आहे। एक खरबूज घ्यायचे, कट करून त्याचं साल काढून टाकायचं आहे आणि त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची। त्याच्यानंतर 2 कप आपल्याला कढईमध्ये दूध घ्यायचे, ते चांगलं उकळून घ्यायचे। त्याच्यामध्येच आपल्याला 1/4 कप साखर घालायची आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला कस्टर्ड पावडर घेऊन दुधामध्ये टाकायची। ती 1 मिनिट शिजवली की खरबुजाची प्युरीसुद्धा टाकून 2 ते 3 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायची। त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर साबुदाणा टाकायचा आहे आणि जो भिजवलेला सब्जा आहे तो सुद्धा आवडीप्रमाणे टाकायचे, प्रमाण कमी जास्त करू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। फ्रीजमध्ये छान चिल्ड करून हे थंडगार सर्व करू शकता।